नमस्कार. आज आपण श्रावण शुक्ल एकादशीची कथा आणि महात्म्य पाहणार आहेत. या एकादशीला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणतात, श्रीकृष्णा, तुझ्याकडून कामिका एकादशीचे महात्म्य ऐकून माझे चित्त संतुष्ट झाले आहे. आता श्रावण शुक्ल एकादशीचे नाव काय आहे, महात्म्य काय आहे, याविषयी मला सांग. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी असे नाव आहे. ही पापहरण करणारी म्हणून विशेष प्रख्यात आहे. आता हिचे महात्म्य विशद करणारी कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. फार पूर्वी द्वापार युगात महिष्मती नगरीत महिजित नावाचा राजा राज्य करीत होता. तो आपल्या प्रजेचे अत्यंत दक्षतेने आणि प्रेमाने पालन करीत असे. त्याच्या पुढे सर्व प्रकारची सुखे हात जोडून उभे होती. पण बरीच वर्षे होऊनही त्याला संतान झाले नाही. त्याने अनेक उपाय उपचार केले, पण त्यांनाही यश आले नाही. तेव्हा मात्र त्याला मोठी चिंता उत्पन्न झाली. त्याचे अंतःकरण निराशेने आणि दुःखाने भरून गेले. काय करावे हेच त्याला सुचेना. कशातही मन रमेना. ज्याला संतती नाही त्याला इह परलोकी कसलेही सुख मिळत नाही. त्याचे राज्य व्यर्थ, त्याचे ऐश्वर्य व्यर्थ. तो पितृऋणातून मुक्त होत नाही आणि त्याच्या जगण्यालाही काही अर्थ उरत नाही. असा विचार करून तो अहोरात्र झुरू लागला. शेवटी आपले उतारवय लक्षात घेऊन त्याने प्रजाजनांची सभा भरविली व त्यांना आपली चिंता सांगितली. म्हणाला, लोक हो, या जन्मात मी कोणतेही दुष्कर्म केले नाही. अन्यायाने द्रव्य मिळून कोशाभार भरले नाही. मनात कोणतीही हाव नसल्यामुळे देवांचे व ब्राह्मणांचे द्रव्य घेतले नाही. अपहार करणे पाप असल्यामुळे दुसऱ्याची ठेव हडपली नाही. परधनाचे नेहमीच रक्षण केले. माझ्याकडून कधीही पापमूलक आचार विचार घडला नाही. प्रजापालन आणि तिचे रक्षण या माझ्या कर्तव्यांच्या बाबतीत मी कधीही चुकारपणा केला नाही. क्षात्रधर्माला अनुसरूनच युद्धे केली व पृथ्वी जिंकली. मला प्रिय असलेल्या व्यक्तींकडून काही अपराध घडला तरी त्यांना शासन करण्यात मी जराही मागे पुढे पाहिले नाही. शिष्ट आणि महाजन म्हणजेच मान्यवर लोक यांचा मला आतून विरोध होता. ते माझा द्वेष करायचे, पण तरीही मी त्यांचा सन्मान केला, त्यांची पूजा केली. अशा प्रकारे मी नेहमीच धर्माने व सन्मार्गाने वागत असताना माझ्या घरात अपत्याचा जन्म का होत नाही याचा तुम्हीच विचार करा आणि यथायोग्य उपाय सांगा. राजाने आपली व्यथा उघड केली. त्यामुळे लोकांची मने हेलावली. ते त्याच्या व पर्यायाने राज्याच्या हिताचा गांभीर्याने विचार करू लागले. त्या समयी या समस्येवर उपाय शोधणे हे आपले कर्तव्य आहे असा विचार करून त्याचा उपाध्याय व काही विद्वान ब्राह्मण तपस्व्यांशी चर्चा करण्यासाठी अरण्यात गेले. तेथे श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमांचा शोध घेत हिंडत असताना एके दिवशी लोमशांची भेट झाली. ते ऋषी महान तपस्वी, दीर्घायुषी, ब्रह्मदेवाच्या बरोबरीचे, धर्माचे तत्व जाणणारे आणि सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होते. ते नेहमी आत्मस्थितीत म्हणजे स्वानंदात रममान असायचे. त्यांना कसलेही दुःख नव्हते, कसलेही क्लेश नव्हते. त्यांनी क्रोधाला जिंकले होते आणि इंद्रियांवर विजय मिळविलेला होता. प्रत्येक कल्पाच्या अंती त्यांच्या अंगावरचा एक लोम म्हणजे केस गळून पडत असे, म्हणून त्यांना लोमश हे नाव पडले होते. अशा प्रकारे त्या त्रिकालज्ञानी आणि निराहारी ऋषींना पाहून त्या ब्रह्मवृंदाला अतिशय आनंद झाला. ते त्यांच्या सन्मुख गेले, त्यांना आदराने वंदन केले आणि परस्परांना उद्देशून म्हणाले, आपले भाग्य फार थोर आहे, म्हणूनच या महापुरुषाचे दर्शन घडले. आता यांच्याकडूनच यथायोग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. तेव्हा विनम्रतेने उभ्या असलेल्या त्या ब्राह्मणांना पाहून लोमश म्हणाले, सज्जन हो, तुम्ही सर्वजण इथे कशासाठी आला आहात? मला पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला आहे?
तुम्ही माझे स्तवन केलेत, त्यामुळे मला मोठे नवल वाटत आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्ही कोण आहात, कोठून आला आहात याविषयी काही सांगा. त्यानंतर जे काही तुमचे हिताचे असेल ते मी करणारच आहे, कारण आमचे जन्मच उपकारासाठी असतात. लोमशांचे मधुर बोलणे ऐकून त्या द्विजांना मोठे समाधान वाटले. त्यांची मने सुखावली. त्यांनी स्वतःचा परिचय दिला व म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही तपस्व्यांमध्ये ज्येष्ठ आहात, ब्रह्मदेवाहूनही श्रेष्ठ आहात. आम्ही विशिष्ट उद्देशानेच येथे आलेलो आहोत. तुम्ही आमच्यावर कृपा करा, आमच्या संशयाचे निवारण करून ज्या योगे आमची कार्यसिद्धी होईल असे करा. हे विभो, आमचा राजा महिजित हा अत्यंत कर्तव्य तत्पर आहे. तो आपल्या राज्याचे व आम्हा प्रजाजनांचे धर्मपूर्वक पालन पोषण रक्षण करीत आहे. पण एवढा सामर्थ्यवान व उत्कृष्ट शासक असूनही अपत्य नसल्यामुळे नित्य व्यथित आहे. त्याच्या दुःखामुळे आम्हीही दुःखी झालो आहोत. म्हणून त्याच्या कल्याणासाठी तपस्व्यांची भेट घेऊन त्यांच्या उपदेशानुसार तपाचरण करावे म्हणून आम्ही अरण्यात आलो होतो. येथे महद्भाग्याने तुमची भेट झाली. संतांच्या आणि महात्म्यांच्या केवळ दर्शनानेच अनंत विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते, हा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला. आता राजाचे दुःख लक्षात घेऊन त्याला वंशपरंपरा चालविणारी उत्तम संतती होईल असा काहीतरी उपाय सांगा. त्यामुळे आम्ही खरोखरच सुखी होऊ. तेव्हा ब्राह्मणांची आर्त विनंती ऐकून लोमशांचे मन कळवळले. त्यांनी काही वेळ ध्यानमग्न होऊन योगबलाने त्या राजाचे पूर्व कर्म जाणून घेतले व ब्राह्मणांना उद्देशून म्हणाला, तुमचा राजा महिजित हा पूर्वजन्मी एक वाणी होता. तो दरिद्री असूनही क्रूर कर्मे करायचा आणि गावोगावी हिंडून व्यापारही करायचा. एकदा ज्येष्ठ शुक्ल द्वादशीच्या दिवशी भर दुपारी सूर्य माथ्यावर असताना तो एका गावसीमेवर आला. त्यावेळी त्याला अतिशय तहान लागली होती. तेवढ्यात त्या परिसरात एक झरा दृष्टीस पडला, म्हणून तो तेथे धावत गेला. तोच नुकतीच प्रसूत झालेली एक गाय आपल्या वत्सासह तेथे आली. ती उन्हाने तापली होती आणि तहानेने कळवळली होती. ती झऱ्याचे पाणी पीत असताना त्या दुष्टाने तिला हाकलून दिली आणि तेथे साठलेले सर्व पाणी त्याने एकट्यानेच पिऊन टाकले. त्या दुष्कर्मामुळे त्याच्या नशिबी हे संततीहीनत्व आले आहे. पण त्याने जन्मांतरी निश्चितच काहीतरी श्रेष्ठ पुण्य केले होते, म्हणूनच त्याला या जन्मी निष्कंटक राज्य प्राप्त झाले आहे. महिजिताचा पूर्वजन्म वृत्तांत ऐकून त्या ब्राह्मणांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, ऋषीवर्य, पुण्यप्राप्तीने पापांचा क्षय होतो आणि अरिष्टे लयास जातात असे आम्ही पुराणामध्ये ऐकले आहे. तरी ज्या योगे राजाच्या दुष्कर्माचा ऱ्हास होऊन त्याला उत्तम संतान होईल असा काहीतरी उपाय सांगा. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, आमचे कल्याण करा. लोमश म्हणाले, ब्राह्मणांनो, श्रावण शुक्ल एकादशी ही पुत्रदा नावाने प्रसिद्ध आहे. त्या एकादशीला तुम्ही सर्व प्रजाजनांनी शास्त्रविधीला अनुसरून व्रताचरण करा. दिवसा उपोषण व रात्रसमयी जागरण करा. द्वादशीला व्रताचे पारणे करून त्या एकादशीचे तुम्हा सर्वांचे एकत्रित पुण्यफल राजाला अर्पण करा. त्याच्या प्रभावाने त्याला अपेक्षित संतती होईल. ते शुभवचन ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला. लोमशांना वंदन करून ते नगरात परतले. त्यांनी राजाला सर्व वर्तमान सांगितले. त्यामुळे त्यालाही समाधान वाटले. पुढे श्रावण मासात शुक्ल एकादशीच्या दिवशी त्या नगरातील सर्व लोकांनी पूर्ण श्रद्धेने व्रताचरण व जागरण केले. द्वादशीला त्याचे एकत्रित पुण्यफल संकल्पपूर्वक राजाला अर्पण केले. त्याच्या अमोघ प्रभावाने राणीला गर्भ राहिला. नवमास पूर्ण झाल्यावर तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद झाला. धर्मा, असे आहे पुत्रदा एकादशीचे महात्म्य. म्हणून ज्याला इहलोकी व परलोकी सुख मिळावे अशी इच्छा आहे,
त्यांनी या व्रताचे अवश्य पालन करावे. हे महात्म्य श्रवण केल्याने वाजपेय यज्ञाचे फल मिळते. मनुष्याचे सर्व दोष निघून जातात. त्याला संतती सौख्य लाभते व तो स्वर्गलोकी जातो. याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील पुत्रदा एकादशीचे महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. धन्यवाद.